नमस्कार, मी अश्विनी. तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते अश्विनीज डायरीमध्ये. तर मला खूप दिवसांचं असं चालू होतं की मी माझी किचन टूर तुमच्यासोबत शेअर करावी. गेल्या वर्षी मी केलेली, पण आता ना एक गोष्ट माझ्या किचनमध्ये ॲड झाली, एकच झाली, पण त्याने ना माझं किचन मला खूप असं सुटसुटीत आणि मोकळं असं वाटतंय. तर म्हटलं चला ते तुमच्यासोबत शेअर करूयात. तर गेले बरेच दिवस माझं घर आवरायचं काम हे चालूच होतं, पण गेल्या 2 दिवस ना मी माझं जे घर आहे ते पूर्ण असं आवरून ठेवलं. कारण मला आता 1-2 दिवसात जो आहे तो मला 8वा महिना चालू होईल आणि त्यानंतर म्हणजे आत्ताच खरं तर कामं करताना ना बराचसा मला त्रास होतो. तर म्हटलं की आत्ता जर आवरलं तर नंतर पुन्हा कधी आवरेल माहिती नाही. त्यामुळे मी आत्ता सगळं आवरून घेतलं आणि किचनही अगदी व्यवस्थित आवरलेलं आहे. म्हणजे माझ्या पद्धतीने मला आत्ताच्या माझ्या अवस्थेत जी माझी अवस्था आहे त्यात मला जेवढं जमेल तेवढं मी किचन व्यवस्थित आवरून ठेवलं आहे. तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करावं की माझं किचन मी कसं ऑर्गनाईज केलं आहे, माझ्या पद्धतीने मी कसं ठेवलं त्याची एक छोटीशी टूर द्यावी. तर जास्ती वेळ न घालवता आपण लगेचच पाहून घेऊयात की मी किचन कसं ऑर्गनाईज केले आणि कसं ठेवले, जे मी माझ्या पद्धतीने ठेवले. प्रत्येकाची पद्धत ही वेगळी असते, पण माझ्या हाताला जशा गोष्टी येतील किंवा मला जशा हव्या असतील त्या पद्धतीने मी माझं किचन जे ते सेट केलेले आहेत. तर चला तुम्हाला दाखवते की मी माझं किचन कसं ऑर्गनाईज केलंय ते. तर हॉलमधून आत गेल्यावर असं काहीसं दिसतं माझं किचन. अगदी सुटसुटीत झालंय आता जेव्हापासून मी ते किराणा ठेवायला हे कबड केलं ना समोरचं तेव्हापासून. तर तेच म्हटलं चला शेअर करूया तुमच्याशी आता माझं किचन कसं दिसतं. तर हॉलमधून आत गेल्यानंतर उजव्या साईडला माझं जी जागा आहे ती रिकामी झाली आहे, कारण इथे पहिले गॅसची टाकी असायची. वरच्या साईडला मी ओव्हनसाठी एक कप्पा करून घेतला आहे. तर तो खूप मोठा होता म्हणून त्याला मी दरवाजा केला नाही आणि हाईटलाही जास्ती होता, त्यामुळे मी त्याला पार्टिशन टाकून घेतलं आहे काचेचं हे लावून. आणि वरती माझं सँडविच मेकर, टिश्यू, परत केक टीन वगैरे अशा काही छोट्या मोठ्या गोष्टी असतात. इथे माझा ओव्हन असतो आणि इथेही थोड्याफार गोष्टी ठेवल्याच जातात नाही म्हटलं तरी. त्यानंतर आहे माझा छोटासा फ्रीज. छोटा असला तरी आम्हाला अगदी सफिशियंट आहे, भरपूर सामान बसतं आमच्यासाठी. आणि आत्ता फ्रीजवर जास्ती पसारा नाही आहे, पण तो होत असतो, तो नेहमी क्लीन करावा लागतो. तर अशा 2-3 गोष्टी मी इथे वरती ठेवल्यात अगदी. त्यानंतर ही माझी जी पांढरी जी रॅक आहे ना ती मला खूप उपयोगी पडते. ज्यात मी ना अगदी जास्ती लागत नाही अशा गोष्टी आणि वरती ज्या पटकन डोळ्यांना दिसाव्या अशा गोष्टी ठेवल्यात की ज्या वापरल्या जातील. नाही तर हे आत ठेवलं ना तर लक्षात राहत नाही आणि वापरल्या जात नाही. तर फ्रीजनंतर इकडे ना हा जो उजवी जी साईड आहे ना माझी, तर तिथे ही जी भिंत आहे छोटीशीच आहे पण अगदी रिकामी ठेवली मी. फक्त कॅलेंडर आणि आपला जो बोर्ड आहे तिथे मी आपली कापूरदानी ठेवली, कारण मला सकाळ संध्याकाळ कापूर जाळायला फार आवडतो. त्यानंतर इथे पुढे आहे माझं सिंक, जे अगदी छान चकाचक क्लीन आहे. मी इथे पहिली भांडी घासायचे, पण आता 8 दिवसापासून ना मी भांड्यांना मावशी लावल्यात. तर आता त्या भांडे जे आहेत ते बाहेर घासतात. त्याच्याच वरती इथे माझा फिल्टर आहे पाण्याचा. ग्लास मी याच्यावर ठेवला आहे, कारण तो तिथून मला घेऊन पाणी पिता येतं. आणि एल शेपमध्ये आहे माझा किचन ओटा. छोटासाच आहे, फारसा मोठा नाही आहे, पण जर जेवढं आपण सुटसुटीत आणि स्वच्छ ठेवू ना तेवढं नीट राहतं. आणि खिडकीत आहे ना मी माझी दुधाची किटली ठेवली, ज्यात दूध आम्हाला खाली ठेवतो किटली तेव्हा ते त्यात देतात. ते छोटासा खलबत्ता आणि आपल्या चमच्याचं स्टँड ठेवलं आहे. त्यानंतर हे ना मी काचेचं करून घेतलं आहे. याच्या आधी ना आम्हाला याच्या कडप्प्याचं करून घ्यायचं होतं, मी कडप्पा आणलाही होता. कडप्पा नाही सॉरी ग्रेनाईट. तर पण माझा प्लॅन ना चेंज झाला आणि मी हे काचेचं करून घेतलं. म्हटलं ते दिसतानाही छान दिसेल आणि माझ्या काचेच्या बरण्या याच्यावर छान अशा मावतील. सध्या लोणची खूप जास्ती झाली आहेत घरात, लोणच्याच्या बरण्या, त्यामुळे ते थोडंसं जास्ती गिजगिज झालं, पण हरकत नाही, काही दिवसांनी त्या जातील आणि व्यवस्थित होऊन जाईल. आणि हे छोटी जी काच लावली होती ना मी ती तेलांच्या बाटलीसाठी लावली होती, पण मी तेलांच्या बाटल्या आणल्याच नाही आहे. मग घाण्याचं तेल वापरत होते मध्ये त्यासाठी. तर अशा पद्धतीने छान असा माझा किचन ओटा आहे. आणि वरती हे 2 मी कप्पे करून घेतलेत. ह्या साईडचं छोटंसंच क्रॉकरीसाठी केलं आहे, कारण माझ्याकडे जास्ती अशा नाही आहेत त्यामुळे. आणि हे मी जे आपले छोटे डबे असतात ना ते ठेवायला. तर यात मी सध्या प्लॅस्टिकचेच ठेवलेले आहेत. त्यात किराणा जसा हवा तसा भरून घेते. त्यातली गोष्टी संपल्या की तो धुवून मस्त त्यात भरते, त्यामुळे मला हे काही एकदम असं क्लीन करायला काढावं लागत नाही. हे अगदी छान सुटसुटीत बसलं आहे. पहिलं माझ्याकडं म्हणजे किराणा ठेवायला नव्हतं ना तर बऱ्याचशा गोष्टी इथे राहायच्या, पण आता नाही. आणि हे जे क्रॉकरीसाठी केलं आहे, कारण माझ्याकडे फारसे नाही आणि मी घेईल असंही नाही.
कारण आपल्याला स्टीलची भांडी जास्ती आवडतात. तर इथे फक्त अगदी जे कुल्हड असतात ते, काचेच्या बाऊल आणि काचेचे ग्लास आहे. इथे थोडंफार सामान असतं, डब्बा वगैरे छोटा, पण सध्या तो नाही आहे. आणि हे वरती मी आधी काही ठेवत नव्हते, पण आता ठेवते. त्यातल्या एका मोठ्या डब्यात देवाचं सामान आहे, त्याच्यात आपल्या जे कुरड्या पापड्या असतात ते, आणि एकाच्यात थोड्याशा फार गोष्टी. तर अशा पद्धतीने हे वरती मी ऑर्गनाईज करून ठेवलं आहे. त्यानंतर आता आपण खाली येऊयात. सिंकच्या खालचे जे कप्पे आहेत किंवा ट्रॉल्या वगैरे बनवल्यात त्या मी तुमच्यासोबत शेअर करते. तर हे जे सिंकचा जो हा कप्पा आहे ना, तो मी जेवढा होईल तेवढा शक्यतो मोकळा ठेवायचा प्रयत्न करते, ज्याने झुरळ वगैरे होणार नाही. आणि हे जे डाग पडलेत ना सिंकवर, ते आधीपासूनच आहेत, ते काही निघत नाही आहेत. तर हे असं काही ठेवलं. हे माझे किचन पुसायचे जे कापड असतात, नॅपकिन असतात ते. आणि ह्या छोटे जे ह्या साईडचे जे डब्याचे फार जास्ती असे लागत नाही, कधीतरीच लागतात, ते ठेवलेत. इकडे पायपुसण्या ठेवल्यात, जे आता पाऊस पडेल, गार वातावरण होईल, फरशा गार पडतील तेव्हा लागेल, आणि ही परतही वापरली जात नाही. त्यामुळे ह्या छोट्या मोठ्या गोष्टी मी इथे ठेवलेल्या आहेत. आणि हे काही खराब होत नाही, ओलं होत नाही, त्यामुळे व्यवस्थित राहतात इथे गोष्टी. त्यानंतर त्याच्या शेजारीच त्यांनी मला जे आपलं बॉटल पुल आउटचं असतं ते करून दिलं. तर त्यात मी ना अगदी ह्या छोट्या छोट्या बरण्या ठेवल्या, ज्यात मी काही कडधान्य किंवा इतर ज्या गोष्टी आहेत, जसं आमसूल असेल, चिंच असेल किंवा बडीशेप असेल, कच्ची बडीशेप, हे जे आपले छोटे पिझ्झा हब्स वगैरे असतात, तर ह्या गोष्टी मी इथे ठेवलेल्या आहेत, ज्या त्यात अगदी छान अशा बसतात. त्यानंतर ह्या ट्रॉली आहेत दोन. ह्या दोन ज्या ट्रॉली आहेत त्या मोठ्या साईजच्या आहेत हाईटला. तर यात मी काही डब्बे, पातेले, मिक्सरचे भांडे ठेवलेत. डब्यांमध्ये मसाले आहेत, त्याच्यानंतर एका याच्यात गूळ आहे, एका याच्यात मला वाटतं बेसनपीठ आहे, असं 3 हे ठेवलं. आणि त्याची जी खालची ट्रॉली ती मोठ्या ताटांसाठी दिलेली. तर यात मी बऱ्याचशा गोष्टी ठेवल्यात, म्हणजे माझी वेगवेगळी ताटं, झाकणं, पोळपाट, तवे, त्याच्यानंतर चाळण, ट्रे यांचा डब्बा. तर हा जो कप्पा आहे तो माझा गच्च भरलेला आहे. त्यानंतर त्याच्या शेजारचा जो कप्पा आहे ना, तो आहे, मी इथे 2 गॅस सिलेंडर ठेवलेत. एक रिकामा आहे आणि एक भरलेला आहे. त्यानंतर इथे कांदा बटाट्याची जाळी आणि पिठाचा डब्बा. तर याच्या आधी ना मी इथे जी रिकामी टाकी ठेवली ना, तर इथे असायचं माझं एक टीप मोठा, त्यात मी सगळा किराणा ठेवायचे. त्याने तो काढायलाही त्रास व्हायचा आणि पुन्हा ठेवायलाही. पण आता मी त्याच्यासाठी जे कबड करून घेतलं आहे ना, त्यामुळे मला ते खूप म्हणजे नाही का, टेन्शन फ्री झाली आहे मी त्यामुळे. त्यानंतर ह्या 3 ट्रॉली आहेत, यांची जी लांबी आहे ना ती मोठी आहे. तर ह्या कटलरीच्या आहेत. तर याच्यात मी हे माझे सगळे चमचे, लाटणे, चाळणी, त्याचबरोबर इकडे माझे मसाल्याचा डब्बा, ह्याच्या पाठीमागे न लागणारे कप, इथे तडक्याचा हा छोटासा पॅन, अगदी ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना. त्यानंतर हे रेग्युलर लागणारे कप, हे माझे फिल्टर कॉफीचं जे असतं ना भांडं ते. त्यानंतर इथे चॉपर आहे, आणि हे जे लाकडाचं आहे ते कधी कधी मला चपाती वगैरे भाजायला लागतं. तर याची खूप अशी लांबी आहे, कारण हे गॅस ठेवायला दिलं आहे, तर याची लांबी जास्त आहे, त्यामुळे ह्या अशा लांब झालेल्या ट्रॉल्या. त्यानंतर हे छोट्या आपल्या प्लेटचे जे आहे ती ट्रॉली, इथे छान अशा प्लेट ठेवल्यात, तांबे, ग्लास, डब्बे, त्यानंतर चहाची भांडे, फुलपात्र, वाट्या, ह्या सगळ्या गोष्टी मी इथे ठेवलेल्या आहेत. आणि पुरतात. कधी कधी थोडीशी अडचण वाटते, पण व्यवस्थित जर ठेवलं ना तर व्यवस्थित अशी भांडी बसतात. आणि त्याच्यानंतरची ही जी खालची ट्रॉली ती थोडीशी मोठी आहे. तर इथे मी ना माझे कुकर ठेवलेले आहेत 2. त्यानंतर कढया, त्यानंतर एक घमेल आहे, ज्यात मी पीठ मळते किंवा कटोरी म्हणू शकता. आणि न लागणारे जे डब्बे वगैरे आहेत ते. हे एक तेलाचं भांडं आहे माझं, ते किसणी, सोऱ्या, ह्या काही गोष्टी ठेवल्या आहेत जर थोडीफार साईडला जागा आहे म्हणून. ह्या गोष्टी कधी लागतात कधी नाही, त्यामुळे त्या. तर हे जे आहे ना ते मी असं सेमी मॉड्युलर तुम्ही म्हणू शकता किचन जे ते बनवून घेतलं आहे. तर या 3 ट्रॉल्या मला छान अशा मोठ्या झालेल्या आहेत ह्या 2 ट्रॉल्यांपेक्षा. आणि अगदी छोटेसे झाले आहेत हे. 2 ट्रॉल्या झाल्या, तिकडच्या 3 ट्रॉल्या, 5 ट्रॉल्या, आणि हे 2-3 कप्पे. अशा पद्धतीने माझं किचन आहे. त्यानंतर ही साईड जी आहे ही डावी साईड, जेव्हा आपण हॉलमधून एंटर करतो तेव्हाची. तर हा मी टेबल बनवून घेतला होता फोल्डिंगचा. खूप अपेक्षा होत्या, पण त्या फर्निचरवाल्याने इतकं बेकार काम करून दिलं, इतकं बेकार. पण ठीक आहे, चालू कामचं आहे सध्या तरी. आणि या साईडला मी ग्रॉसरीचं जे कबड आहे ते ठेवलं आहे. त्याने माझं जे किचन आहे ते मला छान असं मोकळं भेटलेलं आहे, बरीचशी जागा झाली. आणि ह्या कबडण्याने खरंच मला खूप खूप फायदा झाला. आणि मी हे इथे अगदी गॅलरीच्या इथे ठेवलेलं आहे, कारण एवढं फार अशी वापरली जात नाही ही ड्राय बाल्कनी,
त्यामुळे इथे ठेवून दिलं आहे आणि जायला यायला फारशी अडचण होत नाही. तर यातनं मी आता सध्या व्यवस्थित नाही भरलं आहे. तरी आता किराणा भरून ठेवला आहे. वरच्या कप्प्यात ज्या छोट्या मोठ्या खायच्या गोष्टी असतात त्या ठेवल्या आहेत, जे की जर कधी मी बसलेली असेल ना, नवऱ्याला हवं असेल तर त्याच्या हाताने घेता येतं. त्यावर असं काही सामान ठेवलं आहे. या टोपलीत फळं असतात, पण शक्यतो मी फळं जी फ्रीजमध्ये ठेवता येतात ती ठेवते, जी नाही ठेवता येत तीच फक्त वरती ठेवत असते. आणि बऱ्याचशा फळांना ना फार अशी चिलटं होतात, तर ती दरवाजाच्या त्या साईडला असेल तर पूर्ण किचनमध्ये होत नाहीत, म्हणून मी तिथे ठेवते. आणि छान अशी जागा झाली आहे. तर याच्या पुढे ना माझी ड्राय बाल्कनी किंवा तुम्ही याला युटिलिटी एरिया देखील म्हणू शकता. तो सध्या ना पावसाने आणि धूळ येणं ना थोडासा खराब झाला आहे. तो वारंवार धुवावा लागतो. तिथे माझं वॉशिंग मशीन, त्यानंतर मॉप आहे. हा जो आहे तो भांडे घासायला मी नळ वापरते आणि तो माझा मशीनसाठी. तर इथे मी काही कुंड्या ठेवल्यात. त्यानंतर माझे जे लिक्विड्स वगैरे असतात क्लिनिंगचे ते आहेत. आणि इथे ना साईडला मी चिमण्यांसाठी पाणी ठेवलं आहे आणि इथे खाली दाणे ठेवत असते, जे काही मला ठेवता येईल ते. आणि इथे कचऱ्याचा डब्बा असतो, तो कधी कधी मी तिकडे कोपऱ्यातही ठेवते, पण इथे ठेवते कारण मला तो इझिली वापरता येईल यासाठी. आणि हे कपडे वाळत घालायची सोयही केलेली आहे वरती. तर अशा पद्धतीने हा माझा ड्राय बाल्कनी ही माझी किंवा युटिलिटी एरिया आहे. आणि ही माझं किचन. हां, आणि इथे वरचं मला दाखवायचं राहिलं होतं तुम्हाला. हे जे वरचं लॅप आहे ना, त्यावर मी माझी जी भांडी ठेवली आहेत खूप सारी आहेत ना लागणारी, यातली मला ना काही गावाकडे नेऊन ठेवायची. त्यानंतर इन्व्हर्टर आहे, हे मी ओपनच ठेवलं होतं. तर मला आता असं वाटतं आहे की मी लवकरच त्याला ना दरवाजे करून घ्यावे, ज्याने तिथेही धूळ जाणार नाही. तर हो, असं होतं माझं किचन टूर, जे मी किचनना मला हवं तसं ऑर्गनाईज केलं आहे माझ्या पद्धतीने. ते मला प्रचंड आवडतं. तर तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहात, खुश राहात आणि स्वतःची खूप सारी काळजी घ्या.